हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंपल अँड ब्युटिफुल ब्लाऊज नेक डिझाईन. इथे मी मागचा भाग घेतलेला आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे मागच्या गळ्याचं मेजरमेंट. मी इथे 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदी घेते मी 2 इंच. मी इथे 30 साईजचा ब्लाऊज शिवते, म्हणून मी त्याच्यानुसार इथे मेजरमेंट घेते. तुम्ही जास्त साईजचा शिवत असाल तर मेजरमेंट थोडंसं जास्त घ्या. तर इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. इथे मी शेप देऊन घेते. अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. काहीतरी अजून नवीन आपण ट्राय करणार आहोत. तर इथे मी नवीन एक शेप देते. कधी पण आपण गोल गळा किंवा चौकोनी अशा पद्धतीने शिवत असतो, तर आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. नंतर कटिंग करून घ्यायचं. नंतर मी इथे मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूने अस्तर ठेवले आहे आणि नंतर कमरेला शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचावरती. त्याचबरोबर गळ्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. नंतर जेवढा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर कट मारून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. दाखवल्याप्रमाणे उलट करून घ्यायचं आहे. गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून घ्यायची. साईडने शिलाई मारून घ्यायची. अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा. नंतर सेंटर मधून फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने दोन्ही साईडने. नंतर इथे आपण आता मारणार आहोत टक्स. त्यासाठी मी इथे मेजरमेंट घेते. 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडने आणि खालती अर्धा इंच आणि अशा पद्धतीचा टक्स तयार करून घ्यायचा. टक्स मारताना ओव्हरलॉक करून घ्यायचं. नंतर सुई आत ठेवून तिथूनच फिरवून पुन्हा डबलची शिलाई मारून पुन्हा ओव्हरलॉक करून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण दोन्ही टक्स तयार करून घ्यायचे. साडीचा फॅब्रिक घ्यायचा, दुप्पट फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा. नंतर पट्टी उलटी करून घ्यायची.
अशा पद्धतीने छोट्या छोट्या पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. या पट्ट्याने आपण ब्लाऊजला डिझाईन करणार आहोत. तर मी इथे वरून थोडंसं फोल्ड करून घेऊन त्याच्यावरती शिलाई मारते. तर दाखवल्याप्रमाणे सर्व पट्टे इथे जोडून घ्यायचे, जेवढे आपल्याला लागतात तेवढ्या गल्याच्या अकोटिंग. इथे मी पट्ट्या अटॅच करून घेतलेल्या आहेत. नंतर इथे पुन्हा आपण खालून सुद्धा थोडंसं फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. नंतर एक इथे लेस लावून घ्यायची आहे. तर मी इथे अगोदर नेकला लेस लावून घेते. नंतर इथे एक बो तयार करायचा आहे आणि त्याच्यावरती मणी अटॅच करून घ्यायचा. अशाच पद्धतीने बाकीच्या पट्ट्यासुद्धा बोमध्ये कन्वर्ट करायचे आहेत आणि त्यावर मणी लावून घ्यायचे. मणी लावून झाल्यानंतर इथे आपण शोल्डर जोडणार आहोत. त्यासाठी मी इथे पुढचा भाग तयार केलेला आहे. तो मागच्या भागावरती ठेवून अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर जोडून घ्यायच्या. नंतर बाही जोडणार आहोत. त्यासाठी इथे मी बाही घेते. नंतर जो जास्त शेप आहे तो मागून जोडायचा आणि जो कमी शेप आहे तो पुढच्या साईडने. शोल्डरवरती बाहीचा सेंटर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एका साईडने बाही जोडून घ्यायची. नंतर डबलची शिलाई मारून दुसऱ्या साईडची बाही जोडायची. नंतर मागचा भागाचा सेंटर आणि पुढच्या भागाचा सेंटर अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचा. नंतर साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत. जरी साईडने कमी जास्त असला तरी पण आपण असाच सेंटर काढून शिलाई मारून घ्यायची. यामुळे फिटिंग परफेक्ट येते. नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. फिटिंगचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे मी मेजरमेंटनुसार फिटिंग करून घेते. तर कमर आहे 23 इंच. 23चा दुसरा भाग करून घेते 11.5 आणि आता आपण तयार भाग मोजून घ्यायचा आहे. तर आपला तयार भाग आहे 16.5. तर इथे 1, 2, 3 आणि 4 आणि हा अर्धा आणि इकडचा अर्धा मिळून 5 इंच एक्स्ट्रा होतात. 5चा सुद्धा आपण दुसरा भाग तयार करून घेऊ. तर येतो 2.5 इंच. तर आपल्याला दोन्ही साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे.
नंतर बघायचं आहे की बरोबर आपलं 11.5 मेजरमेंट येतं का, म्हणजे आपला कंबरेचा दुसरा भाग. तर इथे बरोबर 11.5 मेजरमेंट येतं. छातीचं मेजरमेंट घ्यायचं नाही. नंतर आपल्याला घ्यायचं आहे दंडघेऱ्याचं मेजरमेंट. दंडघेरा आहे आपला 9 इंच 9चा दुसरा भाग तयार करून घेऊया. 4.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे सरळ. नंतर फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडने 1.5 इंचावरती 2-3 शिलाई एक्स्ट्रा मारून घ्यायची आहेत. सोप्या पद्धतीने आपलं ब्लाऊज नेक डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.